नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की 2023 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे 2024 या वर्षाची. आणि त्यानिमित्ताने श्रोते हो, आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नोव्हेंबर 2024 या महिन्यातील सविस्तर माहिती. हो श्रोते हो, पहिल्या 10 महिन्यांचे 10 व्हिडिओज आपल्या चॅनलवर आलेले आहेत. आपण जर ते पाहिले नसतील तर सर्वप्रथम ते पाहून घ्यावेत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आणि फक्त नोव्हेंबर या महिन्यातील सविस्तर व्रतवैकल्यांविषयी, सणवारांविषयी तसेच एकादशींविषयीची माहिती. आणि नोव्हेंबर हा महिना असणार आहे श्रोते हो यंदा दिवाळीचा. हो श्रोते हो, जसे की मागील व्हिडिओमध्ये पाहिले आपण मागील व्हिडिओतच पाहिले आहे की धनतेरस आणि जे काही लक्ष्मीपूजनाची जी अमावस्या आहे ती 31 तारखेला असणार आहे. पण जी समाप्ती असणार आहे अमावस्येची ती आपण पाहू शकता की 1 तारखेला समाप्ती असणार आहे संध्याकाळी 6:16 त्यामुळे यंदाची जी 2024ची दिवाळी असणार आहे ती 1 तारखेलाच असणार आहे. आणि सुरुवात नोव्हेंबर महिन्याची अतिशय जोरदार होत आहे. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असणार असून 2 तारखेला असणार आहे दीपावलीचा पाडवा, बलिप्रतिपदा. हो श्रोते हो, तसेच कार्तिक महिना देखील या दिवसापासून सुरू होत आहे शनिवारपासून. आणि 3 तारखेला आहे बहीण भावाच्या पवित्र सणाचा दिवस. आणि रविवारी भाऊबीज तसेच यमद्वितीया ही आलेली आहे रविवारच्या दिवशी. त्यानंतर पाहू शकता आपण की 5 तारखेला आहे विनायक चतुर्थी. त्यानंतर पांडव पंचमी ही 6 तारखेला बुधवारच्या दिवशी असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकताय की 8 तारखेला जलाराम जयंती आहे शुक्रवारच्या दिवशी. तसेच दुर्गाष्टमी जी आहे ती 9 तारखेला असणार आहे शनिवारच्या दिवशी. 10 तारखेला पाहू शकताय आपण रविवार आलेला असून 12 तारखेला नोव्हेंबर महिन्यातील पहिली एकादशी आलेली आहे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी पंढरपूर यात्रा देखील असते. श्रीरामरथोत्सव जळगाव येथे देखील असतो. तसेच संत नामदेव महाराजांची जयंती देखील विविध ठिकाणी महाराष्ट्रात साजरी केली जाते. 13 तारखेला बुधवारच्या दिवशी असणार आहे चातुर्मास्य समाप्ती. तसेच तुलसी विवाह आरंभ होत आहे 13 तारखेपासून. 15 तारखेला असणार आहे कार्तिक पौर्णिमा. तसेच गुरु नानक जयंती शुक्रवारच्या दिवशी गुरु नानक जयंती साजरी केली जाणार आहे. आणि तुलसी विवाह समाप्तीचा हा शेवटचा दिवस असणार आहे. तर 2024 मध्ये जास्त दिवस तुलसी विवाहासाठी नसणार आहेत. 1, 2 ते 3 दिवसातच तुलसी विवाहही आपल्याला लावायचे आहेत. 16 तारखेला शनिवार असून शुभ दिवस असणार आहे. 18 तारखेला आहे नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी जीचा चंद्रोदय असणार आहे 8:10. तसेच नानाजी महाराज पुण्यतिथी वर्धा येथे देखील सोमवारी ही साजरी केली जाऊ शकते. तसेच आपण पाहू शकताय 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे सकाळी 6:52 ते दुपारी 3:34 पर्यंत. 22 तारखेला पाटील बुवा गोविंद झावरे पुण्यतिथी असणार आहे. तसेच 23 तारखेला आहे कालाष्टमी, काल भैरव जयंती असणार आहे शनिवारच्या दिवशी आपण पाहू शकताय. आणि 26 तारखेला आहे नोव्हेंबर महिन्यातील दुसरी एकादशी उत्पत्ती एकादशी. आळंदी येथे मोठी यात्रा असणार आहे मंगळवारच्या दिवशी. आणि 28 तारखेला आपण पाहू शकताय की प्रदोष असणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी देखील असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव देखील आळंदी येथे साजरा केला जाणार आहे. रंगनाथ महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी साजरी केली जाणार आहे. तसेच 29 तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे शिवरात्री, मासिक शिवरात्री असणार आहे नोव्हेंबर महिन्याची 29 तारखेला. तसेच 30 तारखेला आपण पाहू शकताय की दर्श अमावस्या असणार आहे. जनार्दन स्वामी यांची जयंती देखील असणार आहे. अमावस्याचा जो प्रारंभ आहे तो सकाळी 10:29 असणार आहे. आणि अशा प्रकारे हा 30 दिवसांचा नोव्हेंबर महिना दिवाळी घेऊन येणार आहे. व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्या सर्वांना या 2024 मधील दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. येणारी दिवाळी ही आपल्यासाठी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे. व्हिडिओला थांबवण्यापूर्वी एक छोटीशी विनंती की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करत चला. आपले 2024 या वर्षाचे जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 1 लाख सबस्क्रायबर. तर चॅनलला सपोर्ट करत राहा एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.